नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळेजण बसलेले आहेत. सायली म्हणत असते की आपण गेट टुगेदरची पार्टी करायचं ठरवलं होतं ना, तर ती करूया. तेव्हा कल्पना म्हणते की चालेल. अगदी आपण ठरवलं होतं ना त्याच पद्धतीने हा कार्यक्रम करूया. म्हणजेच अस्मिताला सुद्धा बरं वाटेल. कारण सायलीचं असं म्हणणं असतं की काल आपल्या घरात वाद झाले, या सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याचा बाळावरती परिणाम व्हायला नको ना. कारण बाळाने आता आपले हसण्याचे, सगळे आनंदातले आवाजसुद्धा ऐकले पाहिजेत. म्हणून आपण ही पार्टी करायची आहे, असं सगळ्यांचं ठरलेलं असतं. मग खीर बनवूया. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की फायनल झालं ना पार्टीचं, असं अर्जुन विचारू लागतो. सायली म्हणते की मी अस्मिताताईंकडे जाऊन येते. आणि असं म्हणत सायली आता तिथून निघून जाते. सायलीला काही अर्जुनसोबत बोलायचं नसतं. तिला अर्जुनचा राग आलेला असतो, म्हणून तिने अर्जुनसोबत अबोला धरलेला असतो. परंतु सायली जेव्हा या सगळ्या गोष्टी करत असते तेव्हा सायली अर्जुनला मात्र टाळत असते. तिला राग यासाठी आलाय की अर्जुनने ही गोष्ट का लपवली आमच्या सगळ्यांपासून. एवढी मोठी गोष्ट घडलेली होती ना, मग लपवायची काय गरज होती, असं तिला वाटत असतं. आता प्रिया बाहेर निघालेली असते. तेवढ्यात पूर्णाजी तिथे येते आणि म्हणते, तन्वी थांब, बाहेर जायचं नाहीस. तेव्हा ती म्हणते, पूर्णाजी माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जायचं आहे. तेव्हा ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तुझं जे काय चाललंय ना ते मला सगळं माहिती आहे. घरात कोणाला काहीही न सांगता घरातून बाहेर पडायचं, कुठेही हिंडत राहायचं, हे जे काही तुझं चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही. आणि मग पूर्णाजी मात्र तिला सांगायला सुरुवात करते की हे सगळं जे काय आहे ना ते थांबलं पाहिजे. आणि मग प्रिया म्हणत असते, अगं जाऊ दे ना पूर्णाजी. पूर्णाजी म्हणते, मला माहिती आहे तू त्या दिवशी मैत्रिणीकडे पार्टीला बनून गेलेली होती आणि तू रात्रभर बाहेर राहिलेली आहे. तू खोटं बोललेली आहेस, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण असतात आणि प्रिया म्हणत असते की पूर्णाजी काय धरून बसलेस ग तेवढ्यासाठी, नको ना असा विचार करू. म्हणून पूर्णाजीलाच प्रिया मस्का मारत असते. परंतु पूर्णाजी म्हणते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे तुझं, पण यापुढे एक शब्दही ऐकून घेतला जाणार नाही, असं म्हणत पूर्णाजी ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की ऐकून तरी घे माझं, अगं असं नको करूस. पण पूर्णाजीने ठरवलेलंच आहे, आता हिचं अजिबात ऐकून घ्यायचं नाही. पूर्णाजी म्हणते की आज घरी पार्टी करायची आहे आणि तू कामाला सुरुवात कर लवकरात लवकर. हे सगळं घर तुला साफ करायचं आहे. प्रियाला धक्काच बसतो. आता काय करू मी आणि कसं करू, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणते की म्हणजे मी करायचं हे सगळं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो, तूच करायचं हे सगळं, असं पूर्णाजीने स्पष्टपणे आता तिला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र प्रियाला राग आलेला असतो. प्रिया म्हणते, काय हे सगळं. पूर्णाजी म्हणते, कसं आहे माहिती आहे का, तू असं म्हणत असतेस ना, घरच्या जावयामध्ये आणि सुनेमध्ये भेदभाव केला जातो. तुला काय वाटलं, आम्हाला बोलता येत नव्हतं का, माणसं जेवायला बसले त्या गोष्टीचंही तुला भान नव्हतं. आणि तुला असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी तू बोलल्या की झालं, पण त्याची शिक्षा पण तुला भोगावी लागणार आहे. अस्मिताला त्रास होईल म्हणून आम्ही परिस्थिती हँडल करायचा प्रयत्न करत होतो, पण तू अस्मिताच्या जखमेवरची खपली काढतच होते. तुला जराही लाज वाटली नाही, असं म्हणत पूर्णाजी तिला बोलत असते आणि सांगते की आता बास, आता तू काम करायला घ्यायचं आहे आणि घरातली सगळी साफसफाई करायची आहे. आणि जर मला कुठेही केर, कचरा, धूळ दिसली तर त्या क्षणी मी पुन्हा सगळं घर तुला साफ करायला लावणार आहे. आता इकडे सुमन रूममध्ये असते. ते कपाट उघडते आणि नागराजचं कपाट उघडता क्षणी तिला तिथे एक अंगठी सापडते. जेव्हा तिने ती कपाट पाहिलं, ती अंगठी पाहिल्यानंतर तिला धक्का बसतो. ती म्हणते की ही अंगठी यांची तर नाही आहे, महिपतची असेल का? मला सायलीला फोन करून विचारावं लागेल ही अंगठी कोणाची आहे. मी फोनच करते सायलीला. तोपर्यंत सायलीचाच आता सुमनला फोन आलेला असतो आणि सायली म्हणते की अहो सुमन काकू. तेव्हा ती म्हणते, अगं मी तुलाच फोन करणार होते आत्ता. तेव्हा सायली म्हणते, अहो मी निमंत्रण द्यायला फोन केलं आहे तुम्हाला. आता मात्र सुमनला धक्का बसतो. सुमनला ती सांगते की आपण गेट टुगेदरची पार्टी करतोय. तेव्हा सुमन म्हणते, हो का, म्हणजे न्यू इयरची. तेव्हा ती म्हणते, तसं काही नाही आहे, तारीख तशी नाही म्हणायचं, पण करतोय, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र सुमन म्हणत असते की अरे वा, चांगली गोष्ट आहे, असं सुमन म्हणते. आणि तुम्ही त्याचबरोबर प्रतिमा आत्या, रविराज काका, तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे, पूर्णाजी आलेले आहेत, असं सायली सांगते. आणि मग सुमन तिच्याच विचारत असते, सायलीला सांगू का नको, कारण तिला तर वाटतंय की ही महिपतची अंगठी आहे, जर मी हे सायलीला सांगितलं तर. तसं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. परंतु ती सायलीला काहीच सांगत नाही. तेव्हा मात्र सुमन विचार करायला लागते. सुमन म्हणते की काय करू.
मग ती म्हणते की नाही, एकतर सायली आनंद साजरा करायचा म्हणते आणि त्यात जर अशा गोष्टी सांगितल्या तर सायली विचार करत बसेल. नको सांगायला, जरी मला तिनं सांगितलंय की मला सगळ्या गोष्टी सांगा, पण ही गोष्ट नाही सांगितली तर एवढा काही फरक पडणार नाही. असं सगळं सुमनच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते की ठीक आहे. सायलीने आता निमंत्रण दिले आणि आता पुढच्या तयारीला लागलेली असते. त्याचबरोबर सायली आता तांदूळ निवडायला घेते आणि ती आलेली असते. मग डायनिंग टेबलच्या तिथे चेअरवर येऊन बसते आणि ती तांदूळ निवडत असते. तेवढ्यातच पूर्णाजी तिथे येतात. सायली म्हणते, पूर्णाजी काय झालं, काही हवं आहे का? तेव्हा पूर्णाजी म्हणतात की नाही गं, तसं काही नाही आहे. म्हणलं घरच्या देवाची फुलं काढून आणते, घरच्या देवाची पूजा करायची आहे ना आता. तेव्हा प्रियाचं पुसायचं काम चाललेलं असतं. प्रियाच्या हातात पोछा वगैरे सगळं दिलेलं असतं आणि प्रियाला विमल इन्स्ट्रक्शन देत असते. विमल म्हणते की तन्वीताई, ते मागचा टेबल खुर्च्या वगैरे आहेत ना, त्याच्यावरचा आधी केर काढून घ्या, धूळ काढून घ्या आणि मग ही फरशी पुसा. कसं आहे माहिती आहे का, पूर्णाईंनी काय सांगितले माहिती आहे ना तुम्हाला? कारण तुम्ही पुसल्यानंतर जर परत वरचं धूळ काढली आणि ती खाली पडली तर पूर्णाई परत तुम्हाला काम करायला सांगतील. तेव्हा प्रिया म्हणते की तू सांगणार आहेस का मला आता काय काम करायचं आणि कसं करायचं ते? तुझ्याकडून ऐकायची वेळ आली आहे का माझ्यावरती? असं प्रिया बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की हे बघा, मला जे योग्य वाटते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. शेवटी तुम्ही ठरवा काय करायचं ते, तुमचं काम वाढू नये म्हणून मी आपलं तुमच्या काळजीनं हे सगळं बोलत आहे. असं इकडे विमल सांगू लागते. तेव्हा प्रियाच्या लक्षात येतं की बरोबर आहे, विमल बोलते त्याच्यामध्येही काहीतरी तथ्य आहे. म्हणून ती शांतपणे तिचं ऐकून घेते आणि काम करायला लागते. तेवढ्यातच नागराजचा तिच्या फोनवरती फोन आलेला असतो प्रियाला धमकी द्यायला. तेव्हा प्रिया म्हणते, हा नागराज काका, आणि फोन उचलून ती बाहेर जाते. प्रिया म्हणते, तुम्हाला किती वेळा सांगितले मला फोन करत जाऊ नका तुम्ही, कारण मी प्रॉब्लेममध्ये येऊ शकते आणि मी घरी असताना तुम्ही मला फोन करत जाऊ नका, असं प्रिया सांगते. तेव्हा नागराज म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काय? तू घरी असताना तुला फोन करायचा नाही आहे, मग कधी फोन करायचा तुला? असं नागराज तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र प्रिया शांतच होते. प्रिया काहीच बोलत नाही. तेव्हा नागराजला ती म्हणू लागते, बोला काय झालं? तेव्हा नागराज तिला म्हणत असतो की तू महिपतच्या माणसांकडे जाऊन महिपतबद्दल चौकशी करत होती. नाही, तुझी मजा इथपर्यंत वाढली मला माहिती आहे, कारण तुझ्यात काय भरलेलं आहे ते पण मला चांगलंच माहिती आहे, असं इकडे नागराज तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते, पण मला कळत नाहीये की हे सगळं तुम्ही मला का सांगताय? तेव्हा तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची. प्रिया म्हणते, महिपतला किडनॅप करायचा प्लॅन आपल्या दोघांचा होता आणि तुम्ही मात्र, तेव्हा तो म्हणतो की मला माहिती आहे तुझी काय चाल आहे आणि तुला काय पाहिजे ते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या नागराजचा हिसका दिसला ना मग कळेल काय होऊ शकतं ते. त्यामुळं पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही, असं नागराज तिला धमकी देत असतो. तेवढ्यातच सायली तिथे आलेली असते आणि सायली जेव्हा तिथे येते तेव्हा म्हणते की तू महिपतबद्दल बोलत होती. तेव्हा प्रिया म्हणते, नाही, मी माहितीबद्दल बोलत होते. प्रियाला सायली विचारत असते, पण प्रिया म्हणत असते की नाही, मी महिपतबद्दल बोलतच नव्हते. सायली म्हणते, कसं आहे, याच्या आधीपासून आम्हाला शंका आहे तुझ्याबद्दल गं, पण आज मला खात्री पटली. आता खात्री पटायची आणि शंका असायची गरजच काय आहे, कारण महिपतसाठी काम करणारी प्रिया आहे. हे इतके दिवस यांच्या लक्षात आलं नाही आहे का? म्हणून आजही पुन्हा ते म्हणतायत. तिनं म्हणते की आम्ही खात्री पटली मला, म्हणजे इतके दिवस आम्हाला शंका होती, आज खात्री झाली. आता प्रिया महिपतच्या घरात जाते, साक्षीकडे जाते, एवढं सगळं घडत असतं आणि तरीही असं, हे काय मला पटलेलं नाही आहे. तर पूर्णाजी तिथं आलेली असते. सायली फुलं घेऊन येते आणि पूर्णाजींना म्हणते की तांदूळ टाकले का तुम्ही? तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो, झाले टाकून, आणि मग ती आणलेली फुलांची परडी ती पूर्णाजीला देते. प्रिया आता तिथे साफसफाईला आलेली असते आणि त्याच वेळी इकडे प्रिया जेव्हा तिथं आलेली आहे तेव्हा मात्र सायली म्हणते की तो टेबल वगैरे आधी पुसून घे, म्हणजे धूळ झटकवायची नसते, पुसायची असते, असं सायली प्रियाला सांगते. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे काय तुला? आणि मला तू अशी माझ्या कामामध्ये ढवळाढवळ करत जाऊ नको, मला आवडत नाही आहे ते, असं प्रिया तिला सांगते. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते, कोणी चांगल्या गोष्टी बोलत असेल, सांगत असेल तर त्याला ढवळाढवळ नाहीत म्हणत, असं पूर्णाजी तिला सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की कसं आहे, तुला जर पुन्हा काम करायचं नसेल, शून्यातनं सुरुवात करायची नसेल तर तू बघ काय करायचं आहे ते. जर तुला तसंच वाटत असेल, केलं तर चालतं एक्स्ट्राचं काम, तर मला काही हरकत नाही आहे, असं सायलीने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र पूर्णाजी आता सायलीकडे आणि तिच्याकडे पाहत असते, कारण प्रिया काय कामाची आहे हे पूर्णाजीला चांगलंच माहिती असतं.
त्याचबरोबर इकडे प्रिया आता ती मासिकं काढून तिथलं एक एक पुसून ती पुन्हा ठेवत असते. कारण पुन्हा आजी म्हणत असते की आवर लवकर. कसं आहे, स्टोअर रूम आणि मागचं गार्डन जे आहे ते सुद्धा तुला क्लीन करायचं आहे. इकडे अस्मिताच्या मागे मागे सचिन लागलेला असतो. तो अस्मिताशी बोलत असतो. अस्मिताला गिफ्ट द्यायला पण आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी काय करू, कसं मॅनेज करू हे सगळं, असा प्रश्न आता सचिनला पडलेला असतो. आणि त्याचवेळी अस्मिताला तो म्हणत असतो की ऐक ना गं, तू सोडून जा ना गं अस्मी, नको ना एवढा विचार करू, सोडून दे ना त्या गोष्टी, मी नाही पुन्हा असं करणार, असं म्हणत तो अस्मिताला बोलत आहे. तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते की म्हणजे काय म्हणायचं आहे का तुला? तेव्हा मात्र तो म्हणतो की ती म्हणते की एवढ्या सगळ्या तू चुका केलेल्या आहेत आणि या सगळ्या चुकांमधून मी तुला माफ करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की प्लीज ऐक ना. मग ती ऐकायलाच तयार नसते. असं म्हणून तो बाहेर येतो. बाहेर आल्यावर तो इकडे साक्षीला फोन करतो. साक्षीला म्हणत असते की काय रे, किती दिवस? तेव्हा तो म्हणतो अगं कामात बिझी होतो आणि थोडा प्रॉब्लेम झाला आहे पैशांचा. माझ्याकडे आता काहीच पैसे नाही आहेत. काय झालं माहिती आहे का, माझं इंडियातल्या बँकेचं जे अकाउंट आहे ना, ते अकाउंट मी इतके दिवस वापरतच नव्हतो ना, त्यामुळे त्याच्यात तेवढे पैसे नाही आहेत. आणि माझे फ्लोरिडाचे अकाउंट बंद झालेले आहेत. नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे माहीत नाही आहे. मी त्यांच्याशी संपर्क पण साधला, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते 4 दिवसात करतील. आता मात्र हे ऐकल्यानंतर आता धक्का बसलेला असतो आणि साक्षी म्हणते की मग काय एवढं, करता येईल ना, काहीच हरकत नाही आहे, असं साक्षी त्याला विचारत असते. तेव्हा साक्षी त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्याचवेळी इकडे तो म्हणतो की काय झालं, तुला पैसे हवेत का, असं साक्षीने विचारल्यानंतर तो म्हणतो कसं मागू गं तुला, माझं इथं कोणी नाही आहे तसं. तेव्हा साक्षी म्हणते की सांग, म्हणजे तू मला मागितले नाहीत तर मला असं वाटेल की तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे, म्हणून तू मला पैसे मागत नाही. तेव्हा मात्र साक्षी म्हणते की सांग किती पाहिजेत तुला पैसे, असं म्हणता क्षणी इकडे तो म्हणतो एक 80,000 लागतील. असं सांगितल्याबरोबर साक्षी म्हणते की ठीक आहे, पाठवते मी तुला. आता साक्षीकडे किती पैसे आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि इकडे अस्मिताच्या रूममध्ये आता पूर्णाजी आलेली आहे. मला सांग, तू आजचं काय केलं, मेडिटेशन केलं की नाही, नक्की काय करत होती, हे सगळं ती विचारत असते. तेव्हा मात्र पूर्णाजी तिला समजवत असते की हे बघ, बाळासाठी तुझं शेड्यूल जे आहे ते सगळं व्यवस्थित असलं पाहिजे, ते अजिबात बदलू द्यायचं नाही, काहीही झालं तरीही. कारण कोणी कितीही कांगावा केला तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, बाळावरती फोकस राहिला पाहिजे. तुझं जे मेडिटेशन करत असतेस त्यावेळेस तुझं पूर्ण लक्ष बाळाकडे असलं पाहिजे. तुझ्या डोक्यात दुसरा कोणताही विचार यायला नको आहे, असं पूर्णाजी तिला सांगत असते. तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते की हो चालेल, आणि अस्मिता आता पुढचं काम करायला घेत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे साक्षी आणि सचिन यांचं बोलणं तर चालूच आहे. साक्षीला सचिन म्हणत असतो की तसं नाही गं, म्हणजे मला थोडंसं अफवर्ड वाटतंय म्हणून मी तुला विचारलं होतं, बाकी काही नाही आहे, असं इकडे तो सांगू लागतो. तेव्हा मात्र साक्षी म्हणते की ठीक आहे, येतील तुझ्या अकाउंटला पैसे. त्याने साक्षीला तर 81,000 मागितले होते, पण इकडे साक्षीने तर त्याला चक्क 1,00,000 रुपये पाठवून दिलेले आहेत. आणि एवढं देऊन सांगितलेलं आहे ते म्हणजे अजून तुला काही लागलं तर सांग. तो म्हणतो की तर सोन्याचा अंड देणारे कोंबडे. फोन ठेवता क्षणी त्याच्या अकाउंटला पैसे आलेले असतात आणि तो मात्र खुश झालेला असतो. इकडे महिपत सरकत सरकत त्या टेपॉयच्या जवळ येतो. तिथं ठेवलेलं पाणी असतं, तो पाणी उचलून पितो आणि ओरडायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की ह्या नाग्याने अक्षरशः फणा काढून ढसायला सुरुवात केलीच म्हणायचं, पण ऐन वेळी माझा जीव वाचलेला आहे. मग महिपत त्याचे जे बाहेर असलेले गुंड आहेत त्याला वाटत असतं की त्या गुंडांकडूनच ह्याबद्दल काहीतरी कळेल असं वाटत असतं, आणि म्हणूनच इकडे अर्जुन आता इकडे महिपत जो आहे तो आरडाओरडा करायला सुरुवात करतो. महिपतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजे की ही माणसं माझ्या आवाजाने नक्कीच ओरडून माझ्याकडे येतील. कारण महिपतची माणसं आहेत ती, तर महिपतला वाटत असतं की होईल व्यवस्थित, परंतु इकडे काहीच होत नसतं. ती माणसं काय येत नसतात, ती नागराजला फोन करतात. कारण ती घाबरलेली असतात. त्यांना महिपतने धमकीच अशी दिलेली असते की काहीही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की काहीही असलं तरीही एक गोष्ट मात्र करायची आहे, आणि ती म्हणजेच महिपतच्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगायची. सुमन तेवढ्यात आलेली असते. तो फोन पडलेला असतो. सुमन फोन उचलून घेत असते. तेवढ्यातच नागराज किंचाळतो की तुला काय करायचं, कोणाचा का फोन असते ना, तू कशाला मध्ये पडतेस, असं नागराज सांगू लागतो. तेव्हा मात्र
ती म्हणत असते की अहो असं काय करताय, मी तुमचा फोन वाजत होता तो खाली पडलेला, तो फक्त पकडला आहे, वेगळं काहीच केलेलं नाही आहे, असं इकडे नागराजला ते सांगू लागतो. त्याचवेळी आता इकडे नागराजचा पुन्हा फोन आलेला असतो की काहीही झालं तरीही आपल्याला काहीतरी विचार करावा लागणार आहे. आणि त्यावेळेस ते महिपत तिकडून बोलत असतो आणि त्याचवेळी महिपतला इकडे नागराजला त्या माणसांचा आवाज ऐकू जात नसतो आणि त्या माणसांनाही नागराजचा आवाज जात नसतो. म्हणजेच इथे नक्कीच राडा होणार आहे आणि तो राडा पण अशा लोकांच्यात होणार आहे की ज्याचा विचारही कोणी केला नव्हता. कारण इकडे महिपत अशा ठिकाणी फसलेला आहे की त्यातून त्याला बाहेर पडणं अवघड जाते. आता फोन ठेवलेला असतो. आता म्हणत असतात की राहू दे, बघूया, असं म्हणत दोघंही निघालेले असतात. कारण त्याने खूपच ओरडायला सुरुवात केलेली असते आणि नागराजसुद्धा तिकडे पोहोचणार असतो. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराजने फोन करून सांगितल्यामुळं आता इकडे ती लोक थांबलेली असतात. त्यातला तरीही एकजण म्हणतो की मला काय वाटतंय माहिती आहे का, आज जाऊन बघावं लागणारच आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे आता सायली आणि अर्जुन ऑफिसला जात असतो आणि तो रुमाल कुठे आहे, माझं वॉलेट कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो सायलीला विचारू लागतो. सायली म्हणत असते की तिथंच असेल ना, असं सायली म्हणू लागते. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा आता सायली स्वतःच तो रुमाल आणि वॉलेट त्याच्या हातात आणून देते. अर्जुन म्हणतो की बायको हे काय चाललंय तुझं, परंतु सायली मात्र बोलायलाच तयार नसते. सायलीचं असं आहे की नाही, मला काही बोलायचंच नाही आहे. आणि त्याचबरोबर सायली त्याच्या हातात वस्तूही देत असते. इकडे आता रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा तयार झालेले आहेत सुभेदारांच्या घरी पार्टीला जाण्यासाठी. इकडे नागराज आलेला असतो. तर रविराज म्हणतात की नागराज चल, आपल्याला जायचं आहे. तरी पण नागराज म्हणतो की नाही, माझा तो मित्र आहे ना, त्याच्या आईला ॲडमिट केलेलं बघ परवा इमर्जन्सीमध्ये, तिथं मला जायचं आहे, त्याने बोलवलं आहे. तेव्हा मात्र इकडे सुमन म्हणत असते बघा ना भाऊजी, मी त्यांना सांगितलं सगळे आहेत, चला तुम्ही पण ते यायलाच तयार नाही आहेत, आता काय करायचं, असं सुमन विचारत असते. आणि त्याचवेळी नागराज म्हणत असतो नाही रे, मला जावं लागेल, खूप अर्जंट काम आहे म्हणून मी जात आहे, असं नागराज सांगू लागतो. परंतु रविराज म्हणतात की हे बघ नागराज, कसं आहे माहिती आहे का, तुझा मोबाईल दे इकडं. आणि आता रविराजने नागराजचा मोबाईल काढून घेतलेला आहे. इकडे सायली येते रूममध्ये, ड्रेस, चाफ्याची फुलं आणि त्याच्यावरती एक लेटर असतं, हे माझ्या बायकोसाठी, आणि बायको तुला हा ड्रेस खूप सुंदर दिसेल, असं सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि सायली मात्र ते गिफ्ट पाहते आणि तिला तर खूप आनंद झालेला असतो. सायलीला बरं वाटत असतं. इकडे सायली त्यात लिहिलेली चिठ्ठीसुद्धा वाचून काढते आणि तिला छान वाटतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीला सुद्धा तो ड्रेस खूप आवडलेला असतो. त्याचवेळी सायली तो ड्रेस पाहते आणि ती चिठ्ठी वाचते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सुभेदारांच्या घरी गेट टुगेदरची पार्टी आहे. सगळेजण जमलेले आहेत आणि या पार्टी एन्जॉय करत आहेत. तेव्हा इकडे सुमन नागराजच्या मागं गेलेली आहे आणि नागराजच्या मागं गेल्यावर तिला कळलंय की नागराजने महिपतला डांबून ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर सुमन आता सायलीला फोन करत असते. सायली काही पहिल्यांदा फोन उचलत नाही, परंतु सायलीच्या लक्षात येतं की कोणाचे तरी फोन येऊन गेलेले आहेत. म्हणून सायली पाहू लागते आणि तो सुमन काकीचा फोन असतो. तेव्हा मात्र सायली म्हणते की सुमन काकीचा फोन असं अचानक का आलं असेल, असं इकडे सायलीला वाटतं. आणि सुमन म्हणते की सायली, मी जे काय सांगते ते ऐकून घे. आता सुमनने सायलीला तर मेसेज दिला आहे, पण पुढे काय होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.